नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा प्रेपोझिशनचा पार्ट 7 आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोझिशन अप बद्दल पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अप हे एक सिंपल प्रेपोझिशन आहे. अपचा अर्थ वर असा होतो. इंग्रजी व्याकरणामध्ये अपचा उपयोग प्रेपोझिशन किंवा ॲडव्हर्ब अशा दोन्ही प्रकारे करता येतो. जेव्हा अपला जोडून त्यानंतर एखादे नाउन किंवा प्रोनाउन वापरलेले असते तेव्हा त्याला प्रेपोझिशन म्हणतात. आणि जेव्हा अप हे एखाद्या टूच्या व्हर्बला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही नाउन किंवा प्रोनाउन जोडलेले नसते तेव्हा त्याचा वापर वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणून केलेला असतो. सिंपल प्रेपोझिशन म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये अपचा वापर वर, ऊर्ध्वगामी, गतिवाचक या अर्थाने केला जातो. फॉर एक्झाम्पल, they were walking up the hill. ते टेकडीवर चढून जात होते. up the hill म्हणजे टेकडी वर. ऑन हे आपण प्रेपोझिशन पाहिले. त्याचाही अर्थ वर असा होतो, पण ऑनचा अर्थ त्यावर होतो आणि अप जेव्हा आपल्याला एखादी गती सांगायची असेल, ऊर्ध्वगामी गतिवाचक, अशा वेळेस आपण अपचा वापर वर म्हणून करतो. दोघांचाही अर्थ वर असला तरीही ऑन म्हणजे च्यावर, पृष्ठभागावर, आणि वर जेव्हा आपल्याला फक्त वर म्हणायचं असेल तेव्हा आपण अप चा वापर करतो. अप द हिल, टेकडी वर. सेकंड सेंटेन्स आहे, द हॉट एअर बलून इज अप इन द एअर. गरम हवेचा फुगा हवेत वर आहे. वर आहे म्हणजे वरच्या दिशेने आहे. तो कुठे आहे? एक्झॅक्ट पोझिशन माहिती आहे का आपल्याला? नाही, पण तो वर कुठेतरी आहे, वरच्या दिशेने कुठेतरी आहे. त्याच्यामुळे आपण येथे वरचा वापर अप म्हणून केलेला आहे. थर्ड सेंटेन्स आहे, द बुक्स आर केप्ट अप इन क्लोसेट. पुस्तके वरच्या फडताळात ठेवलेली आहेत. अप इन क्लोसेट म्हणजे वरच्या फडताळात. जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन माहित असेल, ऑन द टेबल, ऑन द चेअर, ऑन द फ्लोर, तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. पण आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन माहित नाहीये, फक्त आपल्याला माहिती आहे की ते वरच्या दिशेने आहे, तेव्हा आपण अप या प्रेपोझिशनचा वापर करतो. जसे की अप इन द एअर म्हणजे वरच्या दिशेने कुठेतरी एअर मध्ये. अप इन द क्लोसेट म्हणजे वरच्या फडताळात. अप द हिल म्हणजे टेकडी वर. तर अशा प्रकारे आपण अप या प्रेपोझिशनचा वापर करतो.